पुण्यामध्ये मुळा मुठा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे। एकता नगर, पाटील इस्टेट, सिंहगड रोड या परिसरामध्ये घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि खडकवासला धरणातून 45,705 क्युसेकनं विसर्ग सुरूच आहे। सध्या अजूनही अनेक ठिकाणी जो सखल भाग आहे विशेषतः पुण्यातला तिथे पाणी साचलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। ज्या ठिकाणी अजूनही पाणी साचलेलं आहे मुख्य म्हणजे मुसळधार पावसाचा परिणाम जिथे जिथे जनजीवनावर झालेला आहे त्या सगळ्या ठिकाणी या सगळ्या पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे आज करतील। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। ज्ञानेश्वर, सध्याची पुण्यातली काय परिस्थिती आहे? पाणी ओसरलंय का? खडकवासला धरणातून काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून 45,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचा परिणाम एकता नगरीमधल्या या सगळ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एकता नगरीत रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। ज्या वेगवेगळ्या या नदीकाठच्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये देखील पाणी आहे ते भरलेलं आहे। काही लोक अजूनही दुसऱ्या तिसऱ्या मजल्यांवर आहेत आणि काही लोकांना जर या ठिकाणाहून बाहेर पडायचं असेल तर त्यांच्यासाठी म्हणून हे सगळे जे जवान आहेत, अग्निशमन दलाचे जवान आहेत, ते अगदी रात्रभरापासून या ठिकाणी गस्त घालत होते। अजूनही ते या सगळ्या भागात लक्ष ठेवून आहेत। ज्यांना ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांना ज्यांना मदत हवी आहे अशा लोकांपर्यंत हे सगळे जवान पोहोचतायत। अर्थात त्यांच्या सोबत असलेलं त्यांचं सगळं साहित्य रेस्क्यू करण्यासाठी म्हणून आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या जवानांकडून काल देखील रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं होतं। पाठीमागे ज्या आपण सोसायट्या पाहतोय या सगळ्या सोसायट्यांमध्ये जे अडकलेले नागरिक होते त्यांना बाहेर काढण्याचं काम याच अग्निशमन दलाच्या जवानांनी, काही आर्मीच्या जवानांनी केलेलं होतं। अजूनही वर काही लोक आहेत ज्यांना बाहेर जायचंय। काल रात्री देखील उशिरा काही लोकांना या अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करून बाहेर सुरक्षित ठिकाणी हलवलंय। मनपाने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे, तिथे या सगळ्या लोकांना हलवण्याचं काम या टीम कडून केलं जातंय। आपण या सगळ्या जवानांचं खरं म्हणजे रात्रभर गस्त घातल्यानंतर काही लोकांना वाचवल्यानंतर त्यांचं कौतुकही करणं अपेक्षित आहे। सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय कसं रात्रभर या ठिकाणी ऑपरेशन राबवलं गेलं, तुम्ही गस्त घालून होतात, काय अनुभव राहिलाय तुमचा रात्रीचा? रात्रभर आम्ही गस्त घालत आहे। नागरिक वर कोण असेल त्यांना आवाज देऊन खाली बोटीमधनं बाहेर काढत आहे। रात्रभर आमचं काम चाललेलं आहे। कालपासून विसर्ग तेवढाच आहे, पाणी पातळी आपण पाहतोय जशीला तशीच बघायला मिळते। काय नेमकं लोकांचं म्हणणं आहे? तुम्हाला परिस्थिती सगळी नियंत्रणात वाटते का? तुमचे किती लोक या ठिकाणी सध्या तैनात आहेत? आमची सगळी अख्खी मिळून टीम 14-15 लोक आहेत। आपण बघतोय 15 लोकांची साधारणपणे ही सगळी टीम आहे जी या ठिकाणी गस्त घालते। काही लोकांना अडचणी जर येत असतील, त्यांना जर सुरक्षित ठिकाणी जायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी सोडवलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या भागाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। साधारण 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच ठिकाणी पूरग्रस्तांना भेट देणार आहेत। ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मोठ्या मदतीची आज ते घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत। पाटील इस्टेट या भागाची देखील पाहणी करतील आणि मी सध्या ज्या ठिकाणी उभा एकता नगरीत या ठिकाणी ते पाहणी करतील अशा पद्धतीची माहिती आहे। काल रात्रभर देखील मोठ्या स्वरूपाचा पाऊस धरण क्षेत्रांमध्ये होत होता। विसर्ग जो आहे तो जैसे थे आहे आणि एकूणच सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या असतील तर सध्या नियंत्रणात असल्याचं बघायला मिळतंय। निश्चित, आणि मुख्यमंत्र्यांचा हा जो दौरा असेल ज्ञानेश्वर, त्याचे सुद्धा अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। पुण्यामधून पुलाची वाडी या भागामधून सध्या बालाजी पोद्दार सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, तिथे नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? पाणी साचलंय का अजूनही? नक्कीच, पुलाची वाडी जी आहे ती आता या खालच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे सगळे जे दुकान आहेत ते सगळे पाण्यामध्ये गेलेले आहेत। हे रस्ते जे आहेत ते बंद झालेले आहेत आणि पाणी जे आहे ते हळूहळू नागरी भागामध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये पाऊस जरी बंद असला तरी होणारा विसर्ग आणि त्या विसर्गामुळे होणारं पाण्याचं प्रमाण हे वाढतंय आणि त्याचा धोका वाढतोय। धरण क्षेत्रातलं पाणी जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत या पुलाच्या वाडीतल्या जे रस्ते आहेत ते सुद्धा बंद आहेत। इथले जे दुकान आहेत ते सुद्धा बंद आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे। कदाचित आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी भेट देतात का हे पाहावं लागेल, कारण आज ते संपूर्ण शहरातील ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती आहे। मात्र वेळेनुसार ते कुठे कुठे भेट देतात हेही पाहावं लागेल। मात्र इथल्या नागरिकांचं जे नुकसान आहे ते मात्र आणखी पूर्ण
म्हणजे पूर्ण भरपाई देण्यात आलेली नाही आणि त्याचे पंचनामे सुद्धा झालेले नाहीत। त्यामुळे नागरिक इथले नुकसान भरपाईची मागणी करतायत। मात्र याच्या उपाययोजना ज्या आहेत ते पाणी कमी झाल्यानंतरच होणार असल्याने आपल्याला नेमका हा विसर्ग कधी बंद होणार हेही पाहावं लागेल। धरण क्षेत्रातला पाऊस कमी झाल्यानंतरच हा विसर्ग कमी होऊ शकतो। त्यामुळे पुण्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून जी परिस्थिती आहे, जी भिडे पुलाची परिस्थिती आहे, जी पुलाची वाडीची परिस्थिती आहे, तीच खिलारी वाडीची सुद्धा परिस्थिती आज सकाळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। निश्चित बालाजी आणि ज्ञानेश्वर, तुम्हा दोघांनाही धन्यवाद पुण्यातल्या या पूरस्थितीचे अपडेट्स दिल्याबद्दल।